विठ्ठल यमुनेच्या तरी आले आणि त्या ठिकाणी महादेवाने त्या पार्वती मातेला ज्ञान सांगण्यास सुरुवात केली बरं का दादा. ज्ञान सांगण्यास सुरुवात केली आणि ज्ञान ऐकता ऐकता पार्वती मातेला झोप लागली. काय ही तेव्हापासून प्रथा पडत आली. महिलांना ज्ञान सांगण्याकरता गेलं का महिला झोपतात. ही तेव्हापासूनची प्रथा आहे. हो पण विषय बाजूला ठेवा. हो त्या ठिकाणी महादेवाने ज्ञान सांगण्याकरता सुरुवात केली आणि पार्वती मातेला त्या ठिकाणी झोप लागली आणि झालं काय. शिव गौरी हे यमुना तीरी ब्रह्मरूपाचे निरूपण करीती मासुळीच्या उदरा मधुनी गर्भरूपातून सर्व ऐकती. ज्ञानाचा हे झाला त्यांना ज्ञानाचा हे झाला त्यांना येथे साक्षात्कार मासोळीच्या उदरी आले मच्छिंद्र अवतार. हो त्या ठिकाणी मत्स्याच्या रूपामध्ये मत्स्याच्या पोटात असताना मच्छिंद्रनाथांनी ते ज्ञान ग्रहण केलं आणि ग्रहण केल्यानंतर जन्म झाल्यानंतर झालं काय. किनाऱ्यावरी जन्म घेतला कोळियाच्या सदनी वाढला. किनाऱ्यावरी जन्म घेतला कोळियाच्या सदनी वाढला. अवमानाने त्रस्त होऊन बद्रिकाश्रमी तपास बसला. अत्री मुनीचे पुत्र दत्त गुरु दिसले हो साक्षात मासोळीच्या उदरी आले मच्छिंद्र अवतार. आता मला तरी वाटतं की एवढं गाणं म्हणून दाखवल्यानंतर बाकी काही सांगण्याची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल शंकराकडून महादेव भगवान परमात्म्याकडून त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला उपदेश भेटला. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मग ही परंपरा काय पुढे वाढत गेली का कशी वाढली. मच्छिंद्रनाथाचं जर बघण्याकरता गेलं तर कवी नारायणाचे अवतार होते. हो साक्षात महाविष्णूचे अवतार होते. मग परंपरा याला त्याला देऊन जमेल का. जमेल म्हणून मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष कोणाचे अवतार होते. कोणाचे अवतार होते गोरक्ष. या महादेवाचे महादेवाचेच अवतार होते. म्हणून मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. बर का दादा नवनाथ ग्रंथासारामध्ये 40 अध्याय आहेत. माय बापांनो कधी वेळ मिळाला तर नक्कीच वाचा. प्रत्येक अध्याय वाचल्यापासून प्रत्येकाला काही ना काही फायदा त्या ठिकाणी मिळत असतो. हो आज माझ्याकडे वेळ नाही तर मी सांगितलं असतं तुम्हाला कुठला अध्याय वाचल्याने काय फायदा होतो. पण जाता जाता एवढंच सांगेल बाकीचे तर आहेच पण त्याच्यामध्ये असा सुद्धा फायदा आहे की हा अध्याय वाचल्यानंतर तुमचं लग्न निश्चित होईल. काय आता तो मी कोणता सांगेल किंवा कोणता आहे ते पुढच्या कीर्तनात सांगेल. एका पाकिटात तेवढं जमत नाही दादा. हो म्हणून वेळ भेटला तर नक्की वाचा. कारण 40 अध्यायामध्ये बघण्याकरता जर गेलं दादा मच्छिंद्रनाथ जर गुरु नसते ना तर गोरक्षनाथांना नक्कीच कुठेतरी पुढाकार मिळाला असता. इतके सामर्थ्यवान होते गोरक्षनाथ. हो इतके सामर्थ्यवान होते. एकदाचा प्रसंग असा आहे की त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना हनुमानाची आणि मच्छिंद्रनाथाची भेट झाली. हनुमानाने त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांकडून एक वचन मागून घेतलं आणि वचनाप्रमाणे महाराजांना त्या ठिकाणी स्त्री राज्यात जावं लागलं. स्त्री राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी एक मौनाकिनी राणी होती. मौनाकिनी राणी सोबत त्यांनी विवाह केला. आता मला सांगा देवाधिकांना सुद्धा संसार सुटला नाही. तुम्हा आपल्याला सुटणार आहे का. देवाधिकांना आता त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला सुद्धा संसार आवडू लागला होता. पण काही काही माया माग लागले महाराज. संसाराच्या नादी लागल्यापासून भेटतच नाही. काय कल्पेश महाराज. हो देवाधिकांना सुटला नाही. आपण काय मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी विवाह संपन्न केला आणि सुखाने संसार मांडू लागले थाटू लागले. पण एकदाचा प्रसंग असा झाला कानिपनाथ आणि गोरक्षनाथाची भेट झाली. कानिपनाथ म्हणू लागले अरे काय तुझे गुरु काय तुझे गुरु वैष्णव संप्रदायाचे गुरु आहेत आणि संप्रदाय त्या ठिकाणी संसार थाटून बसलेत. गोरक्षनाथांना वाईट वाटलं
की कुठेतरी आपण जाऊन त्या ठिकाणी गुरुला मार्गदर्शन करावं, बाहेर घेऊन यावं. गेले गोरक्षनाथ स्त्री राज्यामध्ये. हो, पण स्त्री राज्यामध्ये विषय एक असा होता की त्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश नव्हता. काय? पुरुषांना प्रवेश नव्हता त्या ठिकाणी. स्त्री राज्य म्हणजे पूर्ण स्त्री होती. हनुमानाचं त्या ठिकाणी हे होतं, श्राप होता की कुठलाही पुरुष त्याच्या इच्छेशिवाय जर त्याच्यात गेला तर तो मरण पावेल. मग करायचं काय? ज्या दिवशी गोरक्षनाथ स्त्री राज्यामध्ये प्रवेश करण्याकरता निघाले तेव्हा त्यांना समोरून एक भजनी मंडळ जाताना दिसलं. कोणतं भजनी मंडळ? महिला भजनी मंडळ. ते तेव्हापासून आहे. हो, अजूनही चालू आहे. हो, महिला भजनी मंडळ जाताना दिसलं. जाताना दिसल्यानंतर गोरक्षनाथांनी युक्ती लढवली. त्यामध्ये एक कलिंगा नावाची मुख्य व्यक्ती, मुख्य महिला होती. तिला सांगितलं, अगं, गोरक्षनाथांनी महिलेचं रूप धारण केलं आणि तिला सांगितलं, अगं तुम्ही कुठे चाललात? म्हणे आम्ही स्त्री राज्यात चाललोय भजना करता. म्हणे मला पण घेऊन जा ना. त्यावेळेस त्यांनी म्हणावं की तुम्हाला काय येतंय? गायन येतं का? मृदंग येतो का? तुम्हाला कशासाठी घेऊन जायचं? त्यावेळेस गोरक्षनाथांनी स्त्री वेशामध्ये असताना भस्मची मुठी धरली, फेकली आणि इतकं सुंदर गायन केलं, इतकं सुंदर पखवाज वाजवला महाराज. अवघे झाड म्हणा, पक्षी म्हणा, सगळे डोलायला लागले. हो, कलिंगा माता म्हणू लागल्या की तुमचं नाव काय? त्यावेळेस गोरक्षनाथांनी पूर्वडा नाव सांगितलं. हो, पूर्वडा नाव सांगितलं आणि निघाले त्या ठिकाणी गोरक्षनाथांना घेऊन महिला अवतारामध्ये गेले आत. आणि गेल्यानंतर चक्क झालं काय? स्त्री राज्यामध्ये स्त्रिया नव्हती तिथे पुरुष मुफा जाया. स्त्री वेशेमध्ये आले गोरक्ष बसले वाजवाया. मृदुंगामधून आवाज आला, चलो मचिंदर गोरखाया. मृदुंगामधून आवाज आला, चलो मचिंदर गोरखाया. मृदुंगामधून आवाज आला, चलो मचिंदर गोरखाया. टाळी वाजवायचे. नाथांच्या दरबारामध्ये तुम्ही आपण बसलेलो आहे. ही गूंज नाथांच्या कानापर्यंत गेली पाहिजे. हो, स्त्री राज्यामध्ये स्त्रिया, हो, श्रीराजामध्ये स्त्रियात स्त्रिया. नवती मुफा तिथे पुरुष जाया. नवती मुखातील पुरुष छाया. स्त्री वेशेमध्ये आले गोरक्ष बसले वाजवाया. मृदुंगामधून आवाज आला, चलो मचिंदर गोरखाया. 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 मृदुंगामधून आवाज आला. चलो मचिंदर गोरखाया. बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज महाराज की जय. गोरक्षनाथ महाराज महाराज की जय. पार्वती पते. हर हर महादेव. हर हो, नाथ संप्रदायाचं जर बघण्याकरता गेलं, जेवढं सांगितलं तेवढं कमी पडेल. म्हणून आपल्याकडे आता आपला अभंग सुद्धा पडलेला आहे, त्याच्याकडे सुद्धा वळावं लागेल. हो, या अभंगातून जगद्गुरु तुम्हा आपल्याला उपदेश करतात. कशा करता करतात उपदेश? हो, जगद्गुरु तुकोबरायांकडे काही 3 साधक आलेत. काय? 3 साधक आलेत आणि 3 प्रकारचे प्रश्न घेऊन आलेत. हो, आजचा अभंग जर बघण्याकरता गेला तर कुठला अभंग घेतलाय मी? लक्षात आहे का? लक्षात आहे महिला मंडळ? तू आणि तुझा अभंग आम्हाला काय घेणं देणं? हे बघा, अभंग लक्षात राहणं गरजेचं आहे. आजचा जो अभंग आहे मामा, तुम्ही मुद्दाम निवडलेला आहे. काय? मुद्दाम निवडलेला आहे. तुमच्यासाठी नाही, घरी जे बसलेले आहेत ते तुम्हाला उद्या सकाळी विचारतील की महाराजांनी कुठला अभंग घेतला होता, ते सांगता तर आलं पाहिजे. आजच्या अभंगाची सुरुवात आहे म्हणून. काय? म्हणून शरण जावे. लक्ष अभंग त्या ठिकाणी लक्षात देऊन बघा. म्हणून आजच्या अभंगाची सुरुवात आहे म्हणून, आणि मी त्याच्याकरता मुद्दाम अभंग निवडलाय. म्हणून उद्या जर सकाळी तुम्हाला कोणी विचारलं अभंग कुठला घेतला होता, म्हणून
तुम्ही उद्या गाथेत पाहू शकता की अभंगाचं पहिलं चरण होतं म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणजे पूर्ण कीर्तन विसरले तरी चालेल, फक्त सुरुवात लक्षात राहिली म्हणजे चालेल. कुठली? म्हणून वा वा, म्हणजे तुम्ही पूर्ण कीर्तन विसरणार आहे का? हो, सुरुवातही लक्षात ठेवा आणि अभंगही लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल हो. काही साधक त्या ठिकाणी तुकोबारायाकडे 3 प्रश्न घेऊन आलेत. पहिल्याचा प्रश्न आहे, तुकोबाराय आम्हाला सुखाचा पत्ता सांगा. आम्हाला सुखाचा पत्ता सांगा. दुसरा साधक त्या ठिकाणी प्रश्न घेऊन आलाय की आम्हाला आमची दुःखाची निवृत्ती करा. आणि तिसऱ्याचा प्रश्न आहे की या बहुदुस्तर सागरामधून आम्हाला तरुण जाता कसं येईल याचा मार्ग दाखवा. विठ्ठल विठ्ठल आलेल्या पहिल्या साधकाला तुकोबराय म्हणतात की बाबा रे, सुखा करता काही प्रयत्न केलेत का? हा, काही अट्टाहास केलाय का की उठला आणि आला माझ्याकडे सुख मागण्याकरता? हा, साधक म्हणू लागले केलेत नाही कुठले. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाक्षिण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहितने न ती कोणी. हो, तुकोबाराय सुखा करता भरपूर प्रयत्न केले हो. कारण संत महात्माचं जर बघण्याकरता गेलं तर 2 पद्धतीने जीवन जगणं शिकवतात महाराज. एक प्रयत्न आणि दुसरं प्रारब्ध. केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ. हो, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला जर सुखाची प्राप्ती होत नसेल तर मग भोगतून घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. आलेल्या साधकांना तुकोबाराय म्हणतात, तुम्ही सुखा करता जरा तरी प्रयत्न केले का? की उठले ना आले माझ्याकडे सुख मागण्याकरता. साधक म्हणू लागले तुकोबाराय अहो भरपूर प्रयत्न केले तरी आम्हाला सुख मिळत नाहीये. तुकोबाराय म्हणू लागले, ज्या अर्थी तुम्हाला प्रयत्न करून सुद्धा सुख मिळत नसेल त्या अर्थी प्रयत्न कुठेतरी चुकतायत. काय? साध्य करून जर साध्याच्या प्राप्तीपर्यंत तुम्ही पोहोचत नसाल त्या अर्थी तुमची साधना नक्कीच कुठेतरी चुकत असेल. आता मी तुम्हाला विचारतो, बेटे बेटे सावधान. हो, मी तुम्हाला विचारतो, बहुतांश शेतकरी वर्ग आहे बर का, सगळंच आपला शेतकरी वर्ग आहे. मी तुम्हाला विचारतो, शेतामध्ये टमाट्याचं रोप लावल्यानंतर त्याला किती दिवसाने सफरचंद येतील? म्हणजे चला जागेत बो तुम्ही अजूनही. हो, शेतामध्ये टमाट्याचं रोप लावल्यानंतर त्याला किती दिवसाने सफरचंद येणारच नाही ना. हा, तुम्ही 10-26 मारा, 10-15 मारा, युरिया मारा का फ्युरिया मारा, शेवटी त्याला सफरचंदच येणार आहे. वा वा, म्हणजे लक्ष देऊन ऐकताय बो. हो, कारण साधना चुकीची आहे दादा. टमाट्याचं रोप लावल्यानंतर ज्या अर्थी सफरचंद येणार नाही त्या अर्थी नक्कीच तुमची कुठेतरी साधना चुकते. एकदा असंच झालं, एका मनुष्याला मूलबाळ होत नव्हतं, मूलबाळ होत नव्हतं. मूलबाळ होण्याकरता तो भावनगरला गेला, तिथेही झालं नाही. नंतर नाशिकला फरचीवाल्याकडे गेला, हो, तिथेही फरक पडला नाही. एका परिसरामध्ये साधूची भूमिका फुटली की या ठिकाणी एक साधू आहेत, आता बरेच साधू झाले. हो, काय बोलावं महाराज त्या साधूंविषयी, कीर्तनात योग्य वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल हो, बरेच साधू झाले. एका ठिकाणी अशी भूमिका उठली की जो कोणी या साधू महात्मांकडे जातो, नारळ घेतो, त्यांना 1 वर्षाच्या आत मुलबाळ होतं बुवा. आणि तो मनुष्य त्या ठिकाणी ते साधू महात्म्यांकडे गेला. लक्ष देऊन ऐकतायत ना? कनेक्टेड राहा बर का. हो, साधू महात्म्यांकडे गेला आणि म्हणू लागला, साधू महात्मा अहो मला मुलबाळ होत नाहीये, काहीतरी नारळ द्या. दिलं साधू महात्म्यांनी नारळ. 5 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष निघून गेलं तरी त्याला मुलगा झाला नाही किंवा मुलगी झाली नाही. हो, पुन्हा साधू महात्म्यांकडे गेला. म्हणे काय साधू महात्मा, काय खोटं बोलतात? 1 वर्षाच्या आत मुलबाळ होईल म्हणे, नाही झालं मुलबाळ. साधू महात्म्यांनी मंत्र मारले आणि दुसरं नारळ दिलं.
जा म्हणे आता 5 महिन्याच्या आत होईल. 5 महिने निघून गेले तरी मुलबाळ झालं नाही. तिसऱ्यांदा माणूस त्याच्याकडे गेला. तो म्हणू लागला, साधू महात्मा मला अजूनही मुलबाळ झालं नाही. साधू महात्मा विचार करू लागले की ज्यांना मी एक नारळ दिलं त्यांना एका नारळात फरक पडला, जे अर्थी तुला 3 नारळ देऊन फरक पडला नाही त्या अर्थी तुझं लग्न कधी झालं? तो म्हणे लग्नच होईल नाही अजून. हा होणार आहे का मुलबाळ? सांगण्याचं तात्पर्य असं आहे की साध्य करून जर साध्याची प्राप्ती होत नसेल तर तुमची साधना नक्कीच कुठेतरी चुकते. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आलेल्या साधकांना त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की तुम्ही प्रयत्न करतायत पण कुठे करतायत? म्हणे अहो कुठे करू? त्या संसारात आम्ही राबराब राबतोय, त्या संसारात आम्ही सुखा करता प्रयत्न करतोय. तुकोबाराय म्हणतात सुख मिळणार, कारण या संसाराचा जर विचार केला तर दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हो, संसारात सुख तुम्हाला मिळणार नाही महाराज. माऊली श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये ओवी मानतात. माऊली म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकील जे कवनाच्या श्रवणी, कैसी सुख निंद्रा अंथरोनी इंगळाच्या. माऊली या दृष्टांतामध्ये इंगळ म्हणतात. कोण? इंगळ माहिती ना प्रत्येकाला? माहिती इंगळ? विंचू माहिती का? माहिती विंचू? माहिती का? बोलत चला. माहिती ना विंचू? असं म्हणतात विंचू चावल्यानंतर गुदगुल्या पडतात म्हणे. हो, अनुभव नसेल तर मी घेऊन येतो. आता तुम्हाला न चावता पडल्या त्याला मी काय करू? विठ्ठल 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 विठ्ठल. हो, विंचू चावल्यावर जेवढ्या वेदना होतात ना तेवढ्या 10 पटीच्या वेदना इंगळ चावल्यावर होतात. इंगळ चावल्यावर होतात. माऊली म्हणतात की कल्पना करा की सप्ताहाचा 8 दिवसाचं उजाग्र एका व्यक्तीला झालेलं आहे आणि ते उजाग्र घालवण्यासाठी 9व्या दिवशी त्याला तुम्ही एसी लावा. एसी लावल्यानंतर त्या ठिकाणी कॉट सजवा. कॉट सजवल्यानंतर तिथं त्याला झोपायला लावा. काहीच करू नका, त्याच्या बाजूला इंगळ सोडून द्या. काय सोडून द्या? इंगळ सोडून द्या. आणि सकाळी उठल्यानंतर विचारा तुला झोप सुखाची लागली होती का दुःखाची लागली होती? काय सांगेल तो? काय सांगेल? आता दुःखाची झोप कशी असते बरं? झोपच लागली नाही हे त्याचं उत्तर असेल. महाराज तेच म्हणतात